शिवसेना. अटल सेतूमुळे मुंबई नवी मुंबई प्रवास केवळ 20 मिनिटात पूर्ण करणे शक्य झाले आहे. मात्र यासाठी प्रवासी वाहन चालकांना 250 रुपये पथकर मोजावा लागत आहे. आता मात्र या सेतूवरून सर्वसामान्यांनाही परवडणाऱ्या दरात प्रवास करता येणार आहे. अटल सेतूवरून बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाच्या विचाराधीन आहे. अमेरिकेच्या जगप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय. तरुणांनी हातात बॅनर घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत. साता समुद्रापार अमेरिकेत जगप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरमध्ये एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देणारा बॅनर हातात घेऊन आणि केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील शुभदीप या त्यांच्या खासगी निवासस्थानी अनेक कार्यकर्ते जमले. या सर्व कार्यकर्त्यांमध्ये मुख्य आकर्षण म्हणून छोटे एकनाथ शिंदे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांची वेशभूषा करून मुख्यमंत्र्यांना थेट शुभेच्छा देण्यासाठी डोंबिवलीहून एक मिनी मुख्यमंत्री देखील दाखल झाले. नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर वाढदिवस साजरा करताना गाडीच्या रूफ टॉपवर फटाक्यांची आतषबाजी करत पाम बीच मार्गावर वेगाने वाहन चालवत वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या घटनेच्या व्हिडिओवरून पोलिसांनी सदर कारचा शोध घेऊन वाढदिवसाचा उन्नाद करणाऱ्या दोघांवर NRI पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यासाठी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्राध्यापकांना कार्यमुक्त करावे. त्यासाठी 5 ते 12 फेब्रुवारी दरम्यान महाविद्यालयातील तासिका स्थगित कराव्यात असे आदेशच परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉक्टर भारती गवळी यांनी प्राचार्यांना काढले आहेत. मुंबईच्या एका टोकाला पण मुंबईपासून दूर असलेल्या गोराई गावाची पाणी टंचाई लवकरच दूर होण्याची शक्यता आहे. या गावातील टेकडीवरील गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेचे उत्तन रोड येथे शोषण टाकी आणि उद्दचन केंद्र बांधण्याचे ठरवले आहे. या कामासाठी 9.5 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. येत्या आर्थिक वर्षात हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. सांगली विभागातील इस्लामपूर आगारातील एका वाहकाने मोबाईल प्रिंटर आणि त्यामध्ये महामंडळाचे तिकीट रोल करून मोबाईल ॲपद्वारे बनावट तिकीट प्रवाशांना देऊन अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याचं एसटी महामंडळाच्या एका पत्रकात म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत राज्यभरातील सर्व वाहकांचे ETI मशीन, मोबाईल ॲप, त्यांची बॅग, लॉकर आणि खिसे तपासून त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र यातून एसटी वाहकाची बदनामी होत असून जनमानसांमध्ये प्रतिमा मलिन होऊ शकते. त्यामुळे संबंधित आदेश रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने एसटी महामंडळाला केली आहे. मुंबईतील निवासी आणि अनिवासी उत्तुंग इमारतींमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजना सुरू करून जानेवारी आणि जुलैमध्ये 6 महिन्यांनी अग्निशमन दलाला ऑनलाईन फायर ऑडिट रिपोर्ट सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या सरप्राईज व्हिजिटमध्ये ही यंत्रणा नसल्याचे आढळल्यानंतर 8 ते 10 दिवसात यंत्रणा कार्यान्वित केली नाही तर थेट वीज पाणी कापण्याची कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशारा पालिकेच्या अग्निशमन दलाकडून देण्यात आला आहे. प्रदीप शर्मा यांच्या पवई येथील घरी आज आयकर विभागाने छापा टाकला. कारवाई दरम्यान आयकर विभागाने शर्मा कुटुंबियांचे मोबाईल काढून घेतले. रात्री उशिरापर्यंत आयकर विभागाची कारवाई सुरू होती. चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी घेतला. प्रत्यक्षात मालमत्ता कराची देयके वितरित होण्यास अद्याप काही दिवस लागणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयावर राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याबाबतचा अध्यादेश काढण्यात येणार आहे. त्यानंतर ही देयके वितरित केली जाणार आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ थकबाकीसह 15 दिवसात देण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 11 सप्टेंबर 2023 रोजीच्या बैठकीत दिले होते. मात्र 3 महिन्यानंतरही कर्मचाऱ्यांची देणी रखडल्याने एसटी कामगार संघटनेकडून पुन्हा संपाचे हत्यार उपसण्यात येणार आहे. त्यानुसार संघटनेने एसटी महामंडळाला 13 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाची नोटीस दिली आहे. मौनी अमावस्येनिमित्त वाराणसीमध्ये मोठ्या संख्येने प्रयागराज येथील संगम घाट येथे मोठ्या संख्येने भाविक प्रार्थना करण्यासाठी आणि पवित्र स्नान करण्यासाठी पहाटे नदीकाठी जमलेले पाहायला मिळाले. देशाच्या राजधानीत पाळीव कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या बातम्या गाजत असताना उत्तरेकडील हिमाचल प्रदेशात पाळीव कुत्र्यांची एक हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे. या कुत्र्याने अपघातात मृत पावलेल्या आपल्या मालकाचे पार्थिव तब्बल 2 दिवस राखले, तेही अत्यंत प्रतिकूल हवामानात, म्हणजेच एका बर्फाळ दरीत, जे जंगली कुत्र्यांचे क्षेत्र समजले जाते. अपघातात दगावलेल्या कुत्र्याचा मालक आणि अन्य एक व्यक्ती दोघेही पुण्याचे आहेत. व्हिडिओ कॉलवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाडकरांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. महाडमधील सभेदरम्यान मुख्यमंत्री यांचा व्हिडिओ कॉल आला होता. आमदार भरत गोगावले यांनी मोबाईल कॅमेरा प्रेक्षकांकडे करत उपस्थित जनसमुदाय दाखवला. मोबाईलचा फ्लॅश लावून महाडकरांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले.